ऐरोली सेक्टर 3 येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले शकुंतला वुमन्स हॉस्पिटल हे प्रसूती व स्त्रीरोग उपचारांसाठी परिसरातील महिलांचा विश्वास संपादन करणारे रुग्णालय आहे। हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर भारती मोरे या अनुभवी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ तसेच IVF विशेषज्ञ आहेत। त्यांची शैक्षणिक पात्रता MBBS MD लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व सायन्स हॉस्पिटल मुंबई, FICOG CIMP FRM। डॉक्टर भारती मोरे यांनी 1 एप्रिल 1990 पासून ऐरोली येथील श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल हॉस्पिटल येथे सेवा बजावली असून त्यानंतर शकुंतला वुमन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य सेवेत सातत्याने योगदान दिले आहे। शकुंतला हॉस्पिटलमध्ये गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत प्रत्येक महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा सल्ला, स्तनपान, कुटुंब नियोजन व प्रसूतीनंतरचे मार्गदर्शन, आवश्यक औषधोपचार तसेच संपूर्ण वैद्यकीय माहिती दिली जाते। त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने महिला उपचारासाठी येथे येत असल्याचे पाहायला मिळते। सुसज्ज सुविधा, अनुभवी वैद्यकीय सेवा आणि रुग्णांप्रती आत्मीयतेमुळे शकुंतला वुमन्स हॉस्पिटलने ऐरोली परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे। याबाबतची अधिक माहिती डॉक्टर भारती मोरे यांनी ऐरोली वार्ताशी बोलताना दिली। नमस्कार, मी डॉक्टर भारती रवींद्र मोरे। शकुंतला स्त्री रुग्णालय हे मी 1994 म्हणजे 1994 पासून चालवत आहे। म्हणजेच 32 वर्ष मी या कार्यक्षेत्रात काम करते ऍज अ गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे स्त्रीरोग तज्ञ व वंध्यत्व चिकित्सक। मी सायन हॉस्पिटलमधून MBBS MD केलं आणि 1990 साली डॉक्टर रवींद्र मोरेंशी लग्न करून ऐरोलीत आले। पहिला आम्ही दत्ता मेघे सरांचं राधिकाबाई मेघे ट्रस्ट हॉस्पिटल चालवायचो। माझे मिस्टर फुल टाइम मेडिकल सुपरिटेंडेंट होते आणि मी फुल टाइम गायनेकोलॉजिस्ट होते। 4 वर्ष आम्ही आमचे श्रम दिले आणि आमचं स्वतःचं हॉस्पिटल असं समजूनच आम्ही ते चालवलं आणि त्याचा फायदा मला जबरदस्त झाला, कारण पेशंटची ओळख झाली आणि मला फ्री हँड होता। त्यावेळेला मी 20 डिलिव्हऱ्या करी महिन्याच्या आणि पहिल्यापासूनच मी पेशंट्स ओरिएंटेड होते की पेशंटला आपलं मॅक्सिमम ज्ञान द्यायचं आणि जे पेशंटचं चांगलं आहे ते हितच साधायचं, असं पहिल्यापासून आम्हाला सायन हॉस्पिटलमध्ये शिकवलंच गेलं होतं। पैसा हा येईल आणि माझे आई वडील हे त्यांचे संस्कार इतके कडक होते की पहिलं नाव करा बेटा, रिस्पेक्ट मिळवा, पेशंटचा विश्वास मिळवा, पैसा येईल, पैसा हे तुम्ही प्रथम नका ठेवू, हे आमचं बालकडू आहे आई वडिलांकडून। तर 94 साली मी हॉस्पिटल चालू केलं। त्यावेळेला माझे पहिले 6 महिने एकही सिझर नव्हतं आणि हळूहळू पण मी माझं सच्चाईच्या मार्गाने पुढे जाणं, व्यवस्थित निर्णय घेणं, उगाच अननेसेसरी सिझर न करणं हे माझं प्रिन्सिपल चालू ठेवलं आणि हळूहळू महिन्याच्या 2, महिन्याच्या 3, महिन्याच्या 5 आणि मग महिन्याच्या 20 डिलिव्हरी पर्यंत माझी मजल गेली। शकुंतला स्त्री रुग्णालय ऋणी आहे ऐरोलीच्या पेशंट्स कडनं, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास जो त्यांनी मला टाकला त्याच्यामुळेच माझी शकुंतला स्त्री रुग्णालयाची वाटचाल इथपर्यंत आली। एस्पेशली सगळे पटेल पेशंट्स, सगळे जैन पेशंट्स, सगळे मारवाडी पेशंट्स, सगळे गुजराती पेशंट्स, हे सगळे चौधरी पेशंट, हे सगळे अगदी भरपूर पेशंट माझ्याकडे आले, विश्वास ठेवला। एकेका घरात 3-3, 4-4 डिलिव्हरी झाली आणि विश्वास ठेवल्यामुळेच माझं काम वाढलं। नंतर महानगरपालिकेचं आपलं सेक्टर 3चं रुग्णालय आलं आणि थोडासा आमच्या कामाला लगाम लागला। असो, हरकत नाही, पण तरी सुद्धा आम्ही जे काम आम्हाला मिळतंय त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत आणि सच्चाईचा मार्ग कधी सोडणार नाही की बाबा पेशंटचं हित हे माझं हित आहे, हे धरूनच शकुंतला स्त्री रुग्णालयामध्ये कामं आम्ही केली। आणि म्हणूनच 32 वर्षानंतर माझ्या मनात आलं की का नाही आपण एक IVF सेंटर चालू करूया इथे, जेणेकरून मध्यमवर्गीय लोकांना जे खूप भरपूर कॉर्पोरेट मध्ये जे काही रेट्स आहेत ते रेट अफोर्ड नाही करू शकत, अशा लोकांना आपण एक मधला मार्ग घेऊन त्यांना अफोर्डेबल प्राइस देऊन आपण इथे एक IVF सेंटर सुरू करूया। ह्या विचारानं मी इथे IVF सेंटर सुरू केलं। आपल्याला परमिशन गेल्या वर्षी मिळालंय नोव्हेंबर 25ला, परंतु माझ्या मुलीच्या लग्नामुळे काम आम्ही यावर्षीच चालू केलं। मे मध्ये एक केस झाली आहे, आज या आणि जुलैमध्ये एक केस झाली आहे। तर हळूहळू याची वाटचाल मी नक्कीच नेईन पुढे आणि परत एकदा
आयुर्वेदचे पेशंट्सना मी नमस्कार करून सांगते की जो विश्वास माझ्यावर तुम्ही 1994 सालपासून टाकलाय तोच विश्वास मला द्या आणि मी नक्कीच त्याची पूर्णता करीन आणि सच्चाईच्या मार्गाने जे पेशंटला गरजेचं आहे ते मी नेहमीच करीन आणि गरीब पेशंट असतील त्यांना पण आपण थोडंफार मदत करू आणि त्यांना त्यांचं जे त्यांची समस्या आहे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर मी काय सांगेन यंग मुलांना, आताची जी पिढी येते, मुलांना शॉर्टकट कुठे नाहीये, कठोर परिश्रमास पर्याय नाहीये. देयर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क आणि सच्चाईचा मार्ग कधीच सोडायचा नाही. इझी मनी कधीच मिळत नाही, त्याला खूप वेळ लागतो. पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही सच्चाई, सचोटी, माझं पेशंटचं हित ते माझं हित, हे जर तुम्ही धरून चाललात तर आज मी बघा, मी विदाऊट ते छोटे डॉक्टर जे असतात विदाऊट त्यांना भेटता डायरेक्ट प्रॅक्टिस करत आहे मी आणि एक पेशंट दुसऱ्या पेशंटला घेऊन येतो. तुम्ही कधी पण बघा, मी जेव्हा ओपीडीत वावरते तेव्हा मी माझ्या पेशंटच्या गोळ्या पण मी समजावते आणि इन डिटेल काउन्सिलिंग करतो आम्ही पेशंट्सचं. एस्पेशली ज्यांना मुलं होत नाही त्यांचं आम्ही इन डिटेल काउन्सिलिंग करतो आणि म्हणूनच कदाचित पेशंट आमच्याकडे एकदा आला की नेहमीच येतो. आणि मी हे परत सांगते की आम्ही आयव्हीएफ सेंटर जे चालू केलेलं आहे ते सगळ्यांना घेऊन सोबत आम्ही पुढे जाणार आणि यश द्यावं मला, पेशंट्सनी विश्वास द्यावा, एवढंच फक्त म्हणते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.